त्याचं आम्ही कौतुक करतो, परंतु परीक्षा केंद्राच्या बाहेर पालक जमा झाले, विद्यार्थी जमा झाला, शिक्षक एकजुटीचा, शिक्षक एकजुटीचा, शिक्षक एकजुटीचा, तुमच्या ज्या मागण्या सर्व शासन स्तरावरच्या मागण्या आहेत त्याबाबत तात्काळ आम्ही शासनाला गुन्हे दाखल करत तुमच्या स्तरावर आहे. या निवेदनातले मुद्दे शासन स्तरावरचे मुद्दे शासनाला कळवू आणि बोर्ड स्तरावरचे मुद्दे बोर्डाला कळवू. वरतून जर पाका टाकायला तर शिक्षक जालना जिल्ह्यात असं चालू आहे, आमदार खासदारांच्या ज्या शाळा आहेत अधिकारी या सुद्धा नाही. सुद्धा जो समायोजनाचा घाट प्रशासनाने आणि शासनाने घातलेला आहे तो आपल्याला बदनाम करण्यासाठी आहे. एका बाजूला दररोज परीक्षा घ्या, शाळा पण चालू ठेवा, पुन्हा समायोजनाच्या तारखेसाठी कागद तयार करा आणि पुन्हा समायोजनाला हजर राहा. असं जर होत असेल आणि या आंदोलनानंतर जर हे समायोजन थांबलं नाही, आज आपण त्या समायोजनाच्या वेळापत्रकाची होळी करणार आहे. म्हणजे एवढे मूर्ख लोक बसलेत का वर एसी मध्ये बसून त्यांना शिक्षकाचं कळत नाही का की ज्या काळामध्ये पुन्हा उन्हाळ्याचा काळ आहे असं असताना सुद्धा यांनी समायोजनाचा घाट घातला. तुम्ही एप्रिल महिन्यामध्ये समायोजन करा, मे महिन्यामध्ये समायोजन करा. शिक्षक हा कोणत्याही वेळेला तयार असतो, पण ज्या वेळेला तो अडचणीत आहे त्या वेळेला तुम्ही हल्ला करू नका. 15 मार्च 2024 चा GR, ज्या दिवशी GR आला त्या दिवशीपासून लढतो आपण. मित्रांनो, त्या GR ने जे महाराष्ट्राचं नुकसान केले तेवढं नुकसान आतापर्यंत कुठल्याही शासन निर्णयाने केलं नाही. जसा तो काळा कायदा होता स्वातंत्र्यपूर्वीचा तसा आता मी तुम्हाला उदाहरण सांगतो. काही शाळा आहेत ज्या शाळेमध्ये इयत्ता 10वीला 60 विद्यार्थी बसलेले. किती? 60. इयत्ता 9वीला 19 विद्यार्थी आहेत आणि 9वी आणि 10वी साठी शिक्षक आहे 0. मग ते 60 आणि 19 मग 69 विद्यार्थी वाऱ्यावर सोडायचेत का? म्हणजे शासनाला नेमकं करायचंय काय? म्हणजे शासनाला फक्त यांच्या मागे वेड्यासारख्या घोषणा देणारी पोरं पाहिजेत का? यांना शिकणारे पोरं पाहिजे नाहीत का? या अगोदर ते तेवढं जे कलम आहे ज्या कलमामध्ये किमान संख्येची अट दिलेली आहे, म्हणजे तुमची एका वर्गाची विद्यार्थी संख्या 100 जरी असेल आणि दुसऱ्या वर्गाची संख्या जर 19 जरी असेल तरी तुम्हाला 0 पद येईल. मग जसं याच्या अगोदर चालत आलेलं होतं, या अगोदरचा 2013चा जो GR होता त्या GR नुसार तुम्ही संख्येनुसार तरी पद द्या. आता माझ्या शाळेमध्ये एकूण 3 वर्ग आहेत, 8वी 9वी 10वी. शिक्षक आहेत 4. इयत्ता 8वीची विद्यार्थी संख्या आहे 22.
9वीची आहे 18 आणि 10वीची विद्यार्थी संख्या आहे 37 आणि आमच्या शाळेतले 4 पैकी 3 शिक्षक अतिरिक्त झाले. मग एका शिक्षकाने 8वीला पण शिकवायचं, 9वीला पण शिकवायचं, 10वीला पण शिकवायचं. हा एक मुद्दा झाला. आता त्याच्यामध्ये दुसरा मुद्दा असा आहे की आम्ही पालकाच्या विद्यार्थ्याच्या म्हणजे आम्ही आमच्या बायकोच्या बी जेवढं मागं फिरत नाही तेवढं जून पासून त्यांच्या मागं असतो. अरे आधार अपडेट करा, आधार अपडेट करा, तुझ्या आईचं नाव आण, तुझ्या वडिलाचं नाव आण, तू त्या कार्यालयात जा, नसलं तर माझ्या गाडीवर बसून तू कार्यालयात ये. जे स्लम एरियामध्ये राहणारे पालक आहेत, जे अगदी शिक्षणाबद्दल अनभिज्ञ आहेत, जे उदासीन आहेत, जे स्वतः सकाळी 6ला जातात संध्याकाळी 8ला येतात, त्यांना खायचा प्रश्न आहे. खायचा त्यांना माहित आहे की आपल्या दोघांपैकी एक जण जर एक दिवस गैरहजर राहिलं तर आपल्याला आठवड्यामध्ये एक दिवस उपासमार सहन करावी लागेल. सहन करत नसेल तर एवढं मूर्ख प्रशासन मी आतापर्यंत आहे. आता हे काय करतात, आता हे गुन्हे दाखल करायले आणि याचं कसं आहे दुसऱ्याचं बघा वाकून आणि आपलं ठेवा झाकून. जैतापूरला त्यांनी गुन्हे दाखल केले, 23 शिक्षकावर गुन्हे दाखल केले डायरेक्ट. त्या दिवशीच आमची मागणी होती, मी शिक्षण अधिकारी मॅडमला फोन केला होता की मॅडम तपासून गुन्हे दाखल करा. माझ्यासारखा शिक्षक जर एखादा रिटायरमेंटला आलेला असेल, ज्याचे 6 महिने राहिलेले असतील आणि त्याच्यामध्ये काहीच संबंध नाही, त्याच्यावर जर गुन्हा दाखल झाला तर त्याच्या इतका अपमान काहीच नाही. म्हणजे जिंदगीभर त्यानं सांभाळलं, त्यांनाशी संबंध नव्हता. ते कुठंही CCTV मध्ये दिसले नाही. 14 हॉलपैकी 4 हॉलमध्ये एकदम व्यवस्थित परीक्षा चालू होती. मग आमचं म्हणणं तेच आहे, जे गुन्हेगार आहेत ते पकडा तुम्ही, पण जे गुन्हेगार नाही अशा शिक्षकाचा अपमान करण्याचं पाप तुम्ही करू नये. कारण गुन्हे दाखल करून चांगलं. म्हणून शासनाला आमची विनंती, एवढ्यावर तुम्ही आवर्त घ्या. विनाकारण शिक्षकाला त्रास देण्याच्या भानगडीमध्ये पडू नका. आमच्याकडे असलेले जे विद्यार्थी त्यांच्याकडे आधार कार्ड आहे ते अपडेट नाही, हा आमची चूक नाही, आम्ही त्यासाठी प्रयत्न केलेले आहे. जे पटावर आहे, जे नियमित शाळेत येतात, आता आमच्या इथं एक शिक्षक आहे, आमचे शिक्षक आहे शाळेत, विद्यार्थी आहे, दररोज शाळेत येतो, दररोज नित्य नियम आहे. 9वीला दररोज तो स्वतः ॲटो चालवतो, 12:30ला शाळा सुटली की तो ॲटो घेऊन जातो. आमच्या नड्यावर वेळ येईल तेव्हा आम्ही गप्प बसणार नाही. आज शिक्षण मंत्री इथं आलेले, पण ते वेगळ्या कारणासाठी आलेत म्हणून फक्त त्यांची गाडी अडवली नाही, तसं मी आजच त्यांच्या गाडी अडवायचा प्लॅन केला. कारण ते प्रशासकीय कामासाठी आलेले नाही, ते सांत्वनपर भेट होती. अशा भेट वेळेला आपण हे करणार ते त्यांनी लक्षात घेतलं. यानंतर आपण त्या समायोजनाचा जो वेळापत्रक आहे 13 फेब्रुवारी ते 31 मार्च आणि आमच्या परीक्षा सुरू झाल्या 12वीच्या सुरू झाल्या 10 फेब्रुवारी आणि 10वीच्या एंड होणार आहे 26 मार्च. म्हणजे संपूर्ण परीक्षेमध्ये आणलेलं जे वेळापत्रक आहे त्याची आम्ही इथं गोळी करणार आहे, त्याची बॉम्बाबॉम्ब करणार आहे आणि शासनाने याची दखल घ्यावी. जर घेतली नाही तर यानंतरचा यापेक्षा तीव्र राहील. एवढंच मी बोलतो आणि थांबतो. जय. प्रशासन हे निगरगट्ट आहे, गेंड्याच्या कातडीचं आहे. ठराविक शिक्षकाला वेटीशी धरून 12, 10, 11 पासून त्यांचं समायोजन आजपर्यंत झालेलं नाही आहे. आत्ताच ते 10वी आणि 12वीचं सरांनी कारण सांगितलं. परीक्षेचा कालावधी आहे, त्याच्यामध्येही बरेचसे शिक्षक ते मतदार, त्याची सुद्धा मी एक फाईल आणलेली आहे, ती BLO आहे, त्यांना ते घरोघरी भेटी द्यायची आहे. दुसरं काम पुढच्या महिन्यात येत आहे, त्याचंही वेळापत्रक जाहीर झालेलं आहे, ज्याला जनगणना म्हणतात. म्हणजे शिक्षक हा आता शाळेमध्ये शिकवत नाही, फक्त प्रशासनातली अशैक्षणिक कामे करतो. आणि याचं बरोबर औचित्य साधून या गेंड्याच्या कातडीच्या प्रशासनाने SU ऑफिसमध्ये बसवून हा निर्णय घेतलेला आहे. आम्हाला ते समायोजन करण्याला अजिबात विरोध नाही. हे 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25 एवढे वर्ष काय केले? एवढ्या वर्षात त्यांचं समायोजन झालं नाही.